नमस्कार मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी संपूर्ण महाराष्ट्राचा आणि जगातील प्रत्येक शिवभक्ताचा सर्वात मोठा सण म्हणजे शिवजयंती. 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी एक असा सूर्य जन्माला आला, ज्याने पारतंत्र्याच्या अंधारात स्वराज्य नावाचा प्रकाश निर्माण केला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका युगपुरुषाचा प्रवास पाहणार आहोत. शिवरायांचे बालपण जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली गेले. रामायण, महाभारतातील गोष्टी ऐकत असतानाच त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची ठिणगी पडली. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी रायरेश्वर मंदिरात आपल्या सवंगड्यासोबत त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. हे राज्य व्हावे ही श्रीची इच्छा हे ब्रीदवाक्य घेऊन त्यांनी मावळ्यांना एकत्र केले. शिवाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते, तर एक उत्तम प्रशासक होते. त्यांनी स्त्रियांची नेहमी सन्मान केला. शत्रूंच्या स्त्रियांनाही त्यांनी मातेचा दर्जा दिला. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अशी आज्ञा देणारे ते जगातील पहिले राजे होते. त्यांनी स्वराज्याचे स्वतःचे आरमार म्हणजे नेव्ही उभे केले. म्हणूनच त्यांना भारतीय आरमाराचे जनकही म्हटले जाते. इंद्रजिनी जंभ पर, बाळडवसु अंभ पर, रावंस दंभ पर, रघुकुल राजह. आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण फक्त घोषणा न देता महाराजांचे विचार अंगीकारले पाहिजे. स्वराज्य आणि सुराज्य टिकवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले आणि स्वराज्याची स्थापना केली. त्यांची रणनीती, तलवारीचा अनुभव आणि लोकसंग्रह त्यांना महान योद्धा बनवते. न्यायप्रियतेसाठी प्रसिद्ध महाराजांनी लोकांच्या कल्याणासाठी सतत काम केले. स्वराज्याची स्थापना ही फक्त भौतिक सामर्थ्यासाठी नव्हे, तर लोकांच्या सुरक्षेसाठी होती. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा प्रेरणा देतो. प्रत्येक वर्षी 19 फेब्रुवारीला त्यांच्या जयंतीचा उत्सव साजरा होतो. महाराजांनी अनेक किल्ले जिंकून स्वराज्याचा पाया मजबूत केला. त्यांची रणनीती आणि शौर्य आजही इतिहासात आदर्श आहेत. प्रतिकात्मक दृश्यांमधून आपण त्यांच्या वीरतेची झलक पाहू शकतो. शिवाजी महाराजांनी कधीही कुठल्याही लोकांमध्ये भेदभाव केला नाही, तर त्यांनी सर्वांना सांगितलं, सर्व धर्म समभाव. त्यांनी कधीही हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख यांच्यामध्ये कुठलाही भेदभाव ठेवला नाही. कुठली नीची जात नाही, कुठली उच्च जात नाही. ते सर्वांना घेऊन चालायचे. सर्व धर्म समभाव हीच प्रेरणा त्यांनी आपल्या सर्वांना दिली. महाराजांनी जे सांगितले ते आपण अंगीकारले पाहिजे. त्यांच्या शिकवणीतच आपण आपले जीवन उजाडले पाहिजे. स्वर्ग म्हणावा असा तो गड, नाव ज्याचे रायगड. आजही जिथे शिवबांचा श्वास आहे, तोच आमचा सर्वात मोठा